आपलं सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत। एकंदर आपल्या जिल्ह्याची कोरोनाची परिस्थिती ही आपण सर्वांना माहीत आहे। त्याप्रमाणे मागील 2 महिन्याच्या तुलनेत आता खूपच परिस्थिती सुधारली आहे आणि रुग्ण वाढीचे दर आहे तो कमी झालेला आहे। रुग्णांची दैनंदिन जी संख्या आहे ती खाली आलेली आहे। म्हणजे आपलं जो सर्वोच्च संख्या होती ती 1964 पर्यंत ह्या दुसऱ्या लाटेत गेली होती, ती आजच्या दिवशी 138 वर आलेली आहे। त्यामुळे ह्या परिस्थितीत खूपच चांगली सुधारणा झालेली आहे। परंतु तरी सुद्धा कोरोना पूर्णपणे हटला असं आपल्याला म्हणता येत नाही आणि अनेक तज्ञांनी इशाराही दिलेला आहे की याचे किती लाटा येतील हे सांगता येत नाही। तिसरी लाट येऊ नये अशी आपली सर्वांची प्रार्थना आहे, इच्छा आहे। परंतु त्या दृष्टीने खबरदारी सुद्धा घेतली पाहिजे आणि म्हणून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो, विनंती करतो की मास्क हा सर्वांनी सदैव वापरावा। कोणालाही भेटताना कुठेही जाताना मास्क असलाच पाहिजे आणि आपली सर्वांची सुरक्षेची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे। त्यामुळे ज्या काही आरोग्याविषयी सूचना आहेत, हात वारंवार धुणं असेल, सामाजिक अंतर ठेवणं असेल आणि मास्क लावणं प्रामुख्यानं हे केलंच पाहिजे। त्याचबरोबरीनं लसीकरण हे सुद्धा सर्वांनी घेण्याच्या बाबतीत त्या बाबतीत तयारी दाखवली पाहिजे। 21 जूनपासून केंद्र सरकारने नवं लसीकरणाचं धोरण जे जाहीर केलेलं आहे त्यानुसार लसींचा साठा वाढेल आणि पुरवठा हा सदैव येत राहील अशा प्रकारची अपेक्षा आहे। आणि तसं झालं तर सर्व वयाच्या नागरिकांना ही लस मिळू शकेल। आज जरी काही ज्येष्ठ 45 वयाच्या पेक्षा जास्त रुग्णांची लस आपल्याकडे असली तरी सुद्धा त्यांचा प्रतिसाद हा अधिक चांगला असला पाहिजे आणि 21 जून नंतर मात्र मोठ्या प्रमाणावर याची एक मोहीमच घेऊन जास्तीत जास्त जनतेला आपल्याला या लसीकरणाचा लाभ द्यायचा आहे की ज्याच्यामुळे सर्वजण सुरक्षित होतील। एक अनुभव असा आहे की रुग्णवाढीचं जे प्रमाण आहे काही गटांमध्ये ते ह्या ज्यांनी लस घेतलेली आहे त्यांच्यामध्ये खूपच कमी झालेलं आहे, जवळजवळ नाही असं म्हटलं तरी चालेल। तेव्हा त्या बाबतीत आपलं जे उद्दिष्ट आहे 32,87,00,000 हे या जिल्ह्याचं, आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचं उद्दिष्ट आहे। 32,87,00,000 एवढ्या नागरिकांना लसीकरण करायचं आहे। अर्थात हे सगळे नागरिक आम्ही मोजलेले आहेत, हे 18 वर्षावरचे हे डोस आहे आणि ते आतापर्यंत 6,27,000 एवढ्यांना लसीकरण झालेलं आहे आणि ह्या उद्दिष्टामुळे मोठी मोहीम हातामध्ये घ्यावी लागेल आणि सगळे समाज घटक, सगळ्या संस्था, सर्व औद्योगिक क्षेत्र, त्याचबरोबर लोकप्रतिनिधी या सर्वांनी याच्यामध्ये हिरिरीने भाग घ्यावा आणि आपल्या जनतेला सुरक्षित करण्याचा हा जो प्रभावी मार्ग आहे तो पूर्ण करण्यासाठी मदत करावी अशी विनंती आहे। आम्ही बालरुग्णांसाठी सुद्धा काही सज्जता ठेवलेली आहे। जर पुढच्या काळामध्ये बालरुग्ण वाढीचं प्रमाण दिसलं तर त्यासाठी जवळजवळ 300 बालरुग्णांच्या खाटा व्हेंटिलेटरसह की बालरुग्णांसाठी वेगळे व्हेंटिलेटर त्यासाठी उपलब्ध करून एवढी तयारी आम्ही ही गरवारे कंपनी असेल, मेल्ट्रॉनचं आपलं कोविड सेंटर आणि ते MGM रुग्णालय असे मिळून 300हून अधिक बालरुग्णांसाठी सज्जता करण्यात येत आहे। ऑक्सिजनची सुद्धा आपल्याकडे तयारी फार चांगली झालेली आहे आणि सध्या वापर हा खूपच कमी झालेला आहे। म्हणजे आपल्याला जवळजवळ 41 मेट्रिक टन हा मंजूर आहे, पण त्याच्या तुलनेत आपल्याला फक्त 15 मेट्रिक टन एवढाच आता सध्या वापरावा लागत आहे कारण रुग्णसंख्याच कमी आहे। पण आपण 11 नवीन प्लॅन्ट PSAचे तयार केलेले आहेत आणि त्याच्यातून जवळजवळ 1232 सिलेंडर रोज भरता येतील एवढी ही क्षमता आहे। त्याच्यापैकी हे
2+2 4 तर आता कार्यान्वितच झालेले आहेत आणि हे बाकीचे उर्वरित आहेत हे पण लवकरात लवकर त्यांचं ते निर्मिती तिथे सुरू होईल. एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे जिल्हा प्रशासनानं आणि ते म्हणजे खाजगी रुग्णालयांची जी देयक आहे, बिल्स आहेत, त्याच्या बाबतीत तक्रारी होत्या की यामध्ये जर भरमसाठ बिलं आकारली जात असतील त्याच्यावर कसं लक्ष द्यायचं. तर आम्ही त्याच्यासाठी लेखापरीक्षक नेमले 57 आणि 57 ऑडिटर्स. हे 57 लेखापरीक्षकांनी सगळ्या खाजगी रुग्णालयांना भेटी देऊन त्यांचे हिशेब तपासून, बिलं तपासून, रुग्णांशी संपर्क करून आणि 97 रुग्णालयांचं ऑडिट केलेलं आहे जिल्ह्यामध्ये, जवळजवळ 100. आणि त्याच्यातल्या 15 रुग्णालयांमध्ये आम्हाला काही गैरप्रकार आढळले आणि त्याच्यामध्ये 65 लाख जादा वसुलीबद्दलच्या नोटिसा दिलेल्या आहेत. कारवाई सुरू आहे, वसुलीची प्रक्रिया सुरू आहे. बिले काही अशी आढळली की जास्त वाढवून दिलेली होती, ती कमी करायचा प्रयत्न केला आणि त्यातून 1,41,00,00,000 रुपयाची बिलं कमी करण्यात आली. तर अशा प्रकारे खाजगी रुग्णालयांमध्ये जादा आकार रुग्णांकडून वसूल केला जाऊ नये याच्यावर दक्षता बाळगलेली आहे. अशी एकंदर कोविडची परिस्थिती आहे. या दौऱ्यामध्ये इतरही काही विकासाची कामं आणि जे प्रकल्प आहेत त्यांचाही आढावा घेतला आणि त्याप्रमाणे मी स्वतः जिल्हाधिकारी आणि प्रशासनाचे आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यासोबत खाम नदीचे स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाचा प्रकल्प चालू आहे त्या ठिकाणी भेट दिली आणि एक नमुनेदार अशा प्रकारचा हा प्रकल्प होत आहे, त्याची सुरुवात झालेली आहे. आणि मला खात्री आहे की अत्यंत गलिच्छ असे जे ठिकाण होतं की नदीचे तो प्रवाह आणि त्याचे दोन्ही बाजू, त्याऐवजी आता व्यवस्थित बांधबंदिस्ती करून दोन्ही बाजूला लागवड करून त्याच्यात टाकण्यात आलेला कचरा बाहेर काढणं, घनकचरा हे एक काम, आणि त्याच्यात सोडण्यात आलेल्या ठिकठिकाणचं सांडपाणी ते थांबवणं. सांडपाणी थांबवलं तर हा नदीचा प्रवाह अतिशय चांगला होईल आणि कचरा येण्याचं त्याच्यात मिसळण्याचं थांबवलं तरीसुद्धा तिथे स्वच्छता होईल, दुर्गंधी कमी होईल आणि सौंदर्य वाढेल. तिथे वृक्षारोपण पण मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये त्याचं रूप अधिक पालटलेलं दिसेल तशा प्रकारच्या काही चांगल्या सूचना केलेल्या आहेत. आपले जे प्रकल्प सुरू आहेत सध्या हातामध्ये त्याच्यामध्ये पाणी पुरवठा ही अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि या शहराच्या दृष्टीने फार महत्त्वाची योजना आहे. त्याचे काही टप्पे, एक तर आम्ही जवळजवळ 53 ज्या मनोरा टाक्या त्यासाठी शहरात उभ्या कराव्या लागणार आहेत त्यांचं काम तर सुरू झालेलं आहे. 45 अशा टाक्यांसाठी जागासुद्धा हस्तांतरित करण्यात आलेली आहे. उरलेल्या 8 जागा ह्या लवकरच देण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. नक्षत्रवाडीचं जे जलशुद्धीकरण केंद्र आहे होणार आहे त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि ठिकठिकाणची जी कामं सुरू झालेली आहेत त्याच्यातून कोणत्या टप्प्यांवर किती पाणी वाढेल, कारण एकदम 3 वर्षांनी ती योजना जेव्हा पुरी होईल तेव्हा तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध होणार आहे. पण टप्प्यांमध्ये असं बघितलं की डिसेंबर 21 पर्यंत आम्ही जवळजवळ 20 MLD पाणी वाढवू शकू, कारण काही भागातले काम तातडीने करून तिथे जी गळती होते मोठ्या प्रमाणात ती जर थांबवली तर 20 MLD पाणी डिसेंबर 21 पर्यंत आणि त्यापुढे मार्च 22 पर्यंत अधिक 30 MLD पाणी, असं 50 MLD पाणी हे पुढच्या काही महिन्यांमध्ये या शहरासाठी वाढणार आहे. आणि ह्या योजनेच्या कामावर सातत्यानं लक्ष आहे. त्याच्यातल्या काही बारीक सारीक अडचणी येतात ठेकेदारांना किंवा अधिकाऱ्यांना, त्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. त्याचं पूर्ण जे नेटवर्क आहे, वितरण व्यवस्था, ती अशा रीतीने होणार आहे की कुठलाही शहराचा भाग हा वंचित राहणार नाही. सर्व भागाला समान पाणी मिळेल अशा प्रकारची ही योजना तयार केलेली आहे. यानंतरचा एक प्रकल्प आहे तो म्हणजे संत एकनाथ रंग मंदिराची दुरुस्ती. फारच खराब अवस्थेत ते होतं, तर त्याच्यासाठी काम तर सुरू झालेलं आहे आणि काही महिन्यांमध्ये त्याच्यातली अनेक कामं पूर्ण होतील. आणि आम्ही असा एक आता निर्णय घेतलेला आहे
की त्यांना अधिक 4 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे आणि महापालिकेकडे ते एवढे पैसे खर्च करण्यासाठी सारखी परिस्थिती नसल्यामुळे 4 कोटी रुपये आम्ही जिल्हा नियोजनातून देण्याचं या ठिकाणी मान्य केलेलं आहे. त्यामुळे एक संत एकनाथ रंग मंदिराची पूर्ण दुरुस्ती होऊन डिसेंबरपर्यंत येत्या ते पुन्हा जनतेच्या सेवेमध्ये रुजू होईल. तेव्हा हा एक महत्त्वाचं केंद्र आपलं आहे ते चालू होईल. गुंठेवारीची घोषणा झाली, परंतु त्याच्याबद्दल काय प्रगती आहे हे नेहमी विचारलं जातं आणि त्याचा आम्ही आढावा घेत असतो. आजही आढावा घेतला. त्याचा सर्वे जवळजवळ पूर्ण झालेला आहे. उर्वरित सर्वेचं काम आता पूर्ण होण्याच्या टप्प्यावर आहे. नगर विकास विभागाकडून आम्ही एक नियमावली मागितलेली आहे की ह्याचा जो आकार त्याचा केला जाणार आहे, त्याचे जे चार्जेस घ्यावे लागणार आहे त्याचं कोष्टक काय असावं, त्याचं प्रमाण काय असावं ह्याची स्पष्ट नियमावली नगर विकास विभागाकडून मागितलेली आहे. पुढच्या काही दिवसातच ते देतो असं त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि त्यामुळे ह्या गुंठेवारीच्या कामकाजासाठी एक स्वतंत्र कार्यालय महापालिकेतर्फे सुरू करण्यात येईल आणि त्याची कार्यवाही एकदा सुरू झाल्यानंतर अनेक वर्ष लोंबकळत असलेला हा गुंठेवारीतल्या धडं ही नियमित करण्याचा जो आमचा प्रयत्न होता त्या कामाला चांगल्या प्रकारे गती येईल. त्याचबरोबर आणखी एका विषयाचा आढावा घेतला तो म्हणजे महामार्ग. कारण आपल्या शहराच्या दृष्टीने काही महामार्ग हे खूपच महत्त्वाचे आहेत आणि त्या दृष्टीने धुळे सोलापूर हे जे काम चाललेलं आहे त्याच्यातलं कन्नडपर्यंतचं जे काम आहे अट्रम घाटापर्यंत ते ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल अशी मला संपूर्ण माहिती मिळालेली आहे आढावा घेतल्यानंतर. त्यानंतर संभाजीनगर पैठण हा जो महत्त्वाचा रस्ता आहे की ज्याच्यामुळे बिडकीन औद्योगिक क्षेत्र असेल किंवा आपलं ज्ञानेश्वर उद्यान असेल, पैठण हे क्षेत्र असेल, इथपर्यंत जाण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे आणि त्याच्या सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत आणि ऑक्टोबरमध्ये त्याचा कार्यादेश देण्यात येईल आणि त्यानंतर ते काम सुरू होईल. नगर नाका ते केम्ब्रिज स्कूल पर्यंतचा 14 किलोमीटरचा रस्ता हा अधिक चांगला सुधारण्याचं कामाची सुरुवात झाली आहे. त्याचा डिसेंबर 21 पर्यंत हे काम व्हावं अशी अपेक्षा आहे. आणखी एक रस्ता आहे तो म्हणजे फरदापूरचा, संभाजीनगर फरदापूर, आणि तो सुद्धा त्याच्यातला घाटातला भाग आहे त्याला काही वेळ लागणार आहे. पण बाकी सर्व काम हे डिसेंबर 21 पर्यंत या वर्षाच्या अखेरीपर्यंत पूर्ण होईल. नंतर बीड बायपास हा जो रस्ता आहे तो ऑगस्ट 21 पर्यंत या वर्षाच्या आणखी काही 2 महिन्यानंतर त्याचं काम पूर्ण होईल. ह्या रस्त्यांखेरीज आम्ही आणखी एक रस्ता प्रस्तावित करतो आहोत आणि तो या शहराच्या जिल्ह्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने आणि एकंदरीतच विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल आणि तो आहे संभाजीनगर शिर्डी असा एक स्वतंत्र रस्ता आम्ही प्रस्तावित करतो. 88 किलोमीटरचा हा रस्ता असू शकतो आणि त्याचा आता पाठपुरावा करण्याचं काम सुरू झालेलं आहे. तो झाला तर शिर्डी विमानतळ आणि संभाजीनगर शहर, त्यानंतर आपल्या शहराचं जे महत्त्व आहे ते ही 2 महत्त्वाची केंद्र ही जरा जलद गती रस्त्याने जोडली जाऊ शकतील. अशा रीतीनं गेले काही महिने हे कोरोनाच्याच व्यवस्थापनामध्ये सर्वजण गुंतलेले असल्यामुळे काही अशा कामांचा आढावा घेणं किंवा त्याचा पाठपुरावा करणं हे शक्य झालेलं नव्हतं. परंतु आता सगळ्या विकास कामांना वेगाने चालना देण्यात आलेली आहे आणि ती सगळी दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण व्हावीत अशा प्रकारचं आम्ही काम सुरुवात केलेली आहे. एवढं माझं प्रारंभीचं निवेदन मी केलेलं आहे आणि आपल्याला काही विचारायचं विचार. हां, संभाजीनगर ते शिर्डी. हां, शिर्डी रस्ता ना? हां, नाही, राज्य सरकार आणि MSRDCने ते करावं असं आमची सूचना आहे.
हातामध्ये 40,000 लसीचे डोस शिल्लक आहेत आणि दुसरीकडे 18 वर्षावरील जे व्यक्ती आहेत 18 ते 44 यांना मात्र लस मिळत नाही. मग हे जर 45 वर्षाच्या वरचे लोक लस घ्यायला येत नसतील तर 18 वर्षाच्या वयाच्या लोकांना आपण लस का देत नाही हा प्रश्न आहे. साधी गोष्ट आहे की या बाबतीतली सगळ्या जे काही नियमावली आहे ही केंद्र सरकारने घालून दिलेली आहे. त्यांनी राज्याला उपलब्ध करून दिलेले डोस आतापर्यंतचे हे फक्त 45 वयाच्या वरच्या गटालाच द्या अशी स्पष्ट सूचना असल्यामुळे त्याच्यात आम्ही काही बदल करू शकत नाही. 45 वयापेक्षा जास्त वयाचे लोक जे आहेत ते का येत नाही त्याच्यासाठी आम्ही सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. अगदी लोकप्रतिनिधींना सुद्धा आवाहन केलेलं आहे की लोकांमध्ये जाऊन त्यांना आवाहन करा आणि आपल्या सुरक्षेसाठी हे आवश्यक आहे. त्यामुळे ते जे डोस हे शिल्लक राहणार नाही आणि सगळेजण ते घेतील अशी सुद्धा तजवीज करतात. 21 जून नंतर मात्र आता केंद्र सरकारने आपलं लसीबद्दलचं धोरण पूर्णपणे बदललं आहे. जे आम्ही आधी सांगत होतो सातत्याने आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री पंतप्रधान जाऊन भेटले आणि त्यांनी सुद्धा हीच विनंती केली होती आणि आता जे काही धोरण झालेलं आहे ते खरोखरच त्याचंच म्हणजे त्याची प्रतीक्षा होती तेच तसंच व्हायला पाहिजे होतं. आणि त्यानंतर मात्र 18 वयापासूनच्या सर्वांना हे लसी देण्याचं आता नियम झालेला आहे. त्यामुळे तसं लसचा साठा शिल्लक राहील असं मला वाटत नाही कारण तो मग कोणालाही देता येईल. त्यामुळे त्याच्यात खूप सुधारणा होते. महापालिका दंडात्मक कारवाई करण्याचा विचार करते. 45 वर्षाच्या वरील लोक ज्यांनी लस घेतली नाही जर ते बाजारात आले तर तुमचं काय मत आहे यावर? नक्कीच काय असतं हे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे आणि हा साथीच्या रोगाचा नियम आहे कायदा आहे. या बाबतीत स्वेच्छा असू नये. हे मी लस घेतो म्हणजे फक्त माझ्यासाठी नाही ती सगळ्या समाजासाठी मी सुरक्षित असणं आवश्यक आहे. त्यामुळे कुणी याच्याबद्दल आवड निवड बाजूला ठेवून सगळ्यांनी लसीकरणासाठी तयार व्हावं. याच्यासाठी लोकजागृती केली पाहिजे. लोकांच्या मनात काही संभ्रम असेल शंका असतील तर त्या दूर केल्या पाहिजे आणि त्यासाठी प्रशासन महापालिकाची यंत्रणा आणि त्याचबरोबर जिल्ह्याचे सगळे लोकप्रतिनिधी अगदी ग्रामपंचायतीपासून ते वरपर्यंत त्या सगळ्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की ही लोकजागृती आपल्याला करावी लागेल. नाही आता कसं आहे ह्या लसीच्या बाबतीत वेगवेगळे नियम येत गेले. लोकांच्या मनात सुद्धा संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे आता असं आहे की 21 जून नंतरचं मात्र धोरण हे सुस्पष्ट सुलभ सोपं आणि सुटसुटीत दिसतंय आणि पुरवठा होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचा पुरवठा सुद्धा जर चांगला झाला लसीचा तर मला वाटतं याच्या बाबतीतली कुठली काही कटकटी राहणार नाही आणि हा प्रश्न सुटेल. तर नागपूर महापालिकेने एक निर्णय काल घेतला. रिक्षा ड्रायव्हर्स मेडिकल शॉपमधले लोक किराणा दुकानदार त्यांना फ्रंटलाईनर म्हणून घोषित करून घेऊन त्यांनी त्यांच्या लसीकरणाला प्राधान्य दिलं आहे कालपासून. तर आपल्या शहरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये असं काही करणं प्रस्तावित आहे का? नक्कीच काही बघा जे काही सुधारणा करण्यासाठी आहे किंवा करोनाला रोखण्यासाठी जे जे आहे ते सगळंच करावं लागेल ना. आपल्याला काही कुणाचं अनुकरण करायचं असेल तर त्याच्याबद्दल संकोच वाटायचं काही कारण नाही. अशा दुकानांच्या ठिकाणी आणि खास करून गर्दी जिथे होते त्याच्यावर लक्षही द्यावेच लागणार आहे. जिथे आता कोरोना आटोक्यात आलेला आहे आणि बेड्स कमी आहेत. खासगी दवाखान्यामध्ये सुद्धा आता बेड्स कमी आहेत. कोविडचे रुग्ण आहेत. त्यांनी अर्ज केलेले प्रशासनाला की कोविड सेंटर आम्ही बंद करायची परवानगी आहे. तर अजून ती परवानगी दिलेली त्यांना जनरल प्रॅक्टिस सुद्धा करता येत नाही. वेट अँड वॉच शासनाची भूमिका अत्यंत सावधपणाची आहे. कारण बघा पहिली लाट ही ओसरली आणि आम्हाला सगळ्यांना वाटलं की म्हणजे सर्वांनाच वाटलं सामान्य लोकांना सुद्धा डॉक्टरांना सुद्धा की आता आपण याच्यातून सुटलो. पण काय झालं शेवटी ते वाढतच गेलं पटकन. त्यामुळे दुसरी लाट आली. तिसरी लाट येऊ नये पण तो ती आली तर काय करणार आणि आयत्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी उभारणं कठीण असतं. म्हणून सरकारने ज्या काही यंत्रणा उभ्या केलेल्या आहेत त्या तशाच सुरू ठेवा असं राज्यभरातली सूचना आहे. त्यामुळे ते तर आम्ही तर सुरू ठेवतोय. खाजगी रुग्णालयांच्या बाबतीत सुद्धा त्यांना नॉन कोविड रुग्ण घेण्यासाठी कधी सवलत द्यायची हे पण आता लवकर ठरवलं जाईल. परंतु
कोविडच्या बाबतीत फारच दक्षता बाळगण्याची गरज आहे. जर उद्या काम सर येणार आहे नीती आयोगाचे उद्या नीती आयोगाचे काम साहेब येणार आहे. हो. तर आपली काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून? निश्चितच एक तर दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर हा जो पट्टा झाला त्याच्यामध्ये ऑरिक सिटी नमुनेदार आणि सर्व सोयींनी सुसज्ज अशी उद्योगनगरी उभारण्यामध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली. ह्या सर्व कॉरिडॉरमध्ये दिल्लीपासून ते महाराष्ट्रापर्यंत कुठल्याही राज्याने अशा प्रकारची उद्योगनगरी उभी केली नाही. ती पहिली आपल्याकडे उभी राहिलेली. त्यामुळे केंद्र सरकारचे अधिकारी वारंवार या ठिकाणी येऊन ह्याची पाहणी करतात आणि इतर राज्यांना ते तशा सूचना देत आहेत हे काम कसं केलं पाहिजे. एक ते भाग आहे. आणि उद्याच्या भेटीला आमचे पण ज्येष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत अमिताभ कांत यांच्या दौऱ्याला आणि त्याच्यामध्ये चर्चा होणार आहे. त्यामध्ये केंद्र पुरस्कृत ज्या योजना असतात उद्योग राज्यांना देण्याच्या बाबतीत त्या बाबतीत काही गोष्टी आग्रहाने त्यांच्याशी मांडल्या जातील. एक म्हणजे बल्क ड्रग पार्क जे करायचे आहेत देशामध्ये महाराष्ट्राला मिळालं पाहिजे. इलेक्ट्रॉनिक्सचा पार्क हा आमच्याकडे तयारी आहे ते करायला पाहिजे. फूड किंवा कृषी आधारित उद्योगांसाठी अशा ज्या काही केंद्राने पुरस्कृत केलेल्या योजना आहेत त्या योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र सक्षम आहे. महाराष्ट्राची तयारी आहे आणि आमचे अधिकारी त्या बाबतीत त्यांच्याशी चर्चा करून ते फार महत्त्वाचे प्रभावी अधिकारी आहेत दिल्लीतले कांत हे. त्यामुळे त्यांच्या ह्या भेटीचा आम्ही काय कशा रीतीने उद्योगाच्या बाबतीत नवीन नियम केलेत, प्रगती केलेली आहे, नव्या सुविधा तयार केल्या ह्यांची माहिती देऊन केंद्राने पुरस्कृत केलेल्या ह्या योजना याव्यात. एक त्याच्यातलं आहे की डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हे जे मागे ठरवलं होतं त्याच्यामध्ये राज्याने सुद्धा मागणी नोंदवली परंतु केंद्राकडून आतापर्यंत तरी त्याचा प्रतिसाद मिळाला नाही. तो आता मिळाला पाहिजे. यासाठी सुद्धा ही मागणी उद्या रेटण्यात येईल. अशा रीतीनं आपले काही प्रश्न आहेत आणि त्यांच्या सुद्धा काही सूचना असतील श्रीकांत यांच्या त्या सुद्धा समजावून घेतल्या जातील. सर धोलेरा हे गुजरातमधलं जे शहर आहे हे ऑडिटला आपल्याला समांतर त्याची उभारणी सुरू झालेली होती. आपण जास्त इन्व्हेस्टमेंट बॅक केली आहे पण त्यांच्याकडे 6 लेन हायवे मेट्रो या सगळ्या गोष्टी पेरीमध्ये बऱ्याच डेव्हलपमेंट तिथे केल्या गेल्या. ऑडिटच्या तुलनेमध्ये त्याला दुप्पट मार्क मिळाला असं तुम्हाला वाटतं का? याच्याबद्दल आपण दुसऱ्याची रेष पुसून लहान करण्यापेक्षा आपली रेष वाढवायची. त्यामुळे आपण जास्त मोठे सिद्ध होऊ आणि महाराष्ट्र हा औद्योगिक आघाडीमध्ये अत्यंत सक्षम आणि ती आपली जी ताकद आहे ती आपण दाखवलेली आहे देशातच आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही इतर राज्यांनी आणि अशी जर काही थोडी स्पर्धा झाली तर ती निरोगी स्पर्धा असेल तर स्वागत केलं पाहिजे. काही हरकत नाही. प्रत्येकाने आपापल्या याचा जो विकास आहे तो वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं हे सगळ्यांनाच आवश्यक असतं. परंतु आम्ही याच्यासाठी आता थांबलेलो नाही. महाराष्ट्रात ठिकठिकाणी जसं मिहान हे आपलं जे चालू आहे त्या ठिकाणचं ते सुद्धा एक नमुनेदार असं औद्योगिक शहर होतंय. त्याचबरोबर इतरही काही ठिकाणी आपण अशा प्रकारच्या योजना आणतो आहोत. आपलं जे ड्रग पार्क होईल ते सुद्धा जागतिक दर्जाचं बल्क ड्रग पार्क होईल. तर ते असं आपणही तयारीत आहोत. तसं एक बोला. घरामध्ये नो नेटवर्क झोनमध्ये आणि वसाहती आहेत त्या वसाहतींना सुद्धा 2022 पर्यंत पाणी मिळणार का? 50 MMD वाढीव पाणी हो. ही जी 1680 कोटी रुपयांची पाणी योजना आहे ती संपूर्ण शहरासाठी आहे. त्यामुळे कुठलाही त्याच्यातला प्रभाग किंवा कुठलाही कोपरा वंचित राहू नये ह्याची तरतूद त्याच्यात त्या नियोजनामध्ये केलेली आहे आणि कोणालाही बाकी ठेवलं जाणार नाही. 2022 त्यांना पाणी पुरवठा मिळणार. हो नक्कीच. 1 मे रोजी समृद्धीचा काही महामार्ग सुरू करण्यात गेला होता. अजून झाला नाही. 1 मे संपलेली आहे. आणखी काही डेडलाईन आहे का की बाबा तेव्हापासून नागपूर ते शिर्डी सिटी असं काहीतरी ठरलेलं होतं सुरू होणार होतं? नाही त्याचं
टप्पा आता शिर्डी आज सुरू करण्याकरता वाहतूक 1 मे रोजी संबंधी महामार्गाला सुरुवात करण्यात येणार होती असं स्वतः मुख्यमंत्री तुम्ही पण एकदा बोलले होते. एप्रिलमध्ये हो 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 बरोबर बरोबर. तर ते आता मे तर गेला, जून पुढची डेट आहे, काय ते जर कळलं तर बरोबर. नाही, काही तांत्रिक गोष्टी असतात, काही अडचणी असू शकतात. ह्या कोविडच्या काळामध्ये मजूर मिळण्याच्या बाबतीतही अडचण आली होती. त्या काही गोष्टी असतील का, काही महिन्यांचा फरक जरी पडला तरी सुद्धा शिर्डीपर्यंतचा टप्पा हा जवळजवळ पूर्ण होत आलेला आहे. त्याची वाहतूक सुरू होईल आणि तो जो कार्यक्रम असेल त्याला आम्ही निमंत्रित करू आपल्याला काही महिन्याच्या अवधीत. लसीकरणाच्या संदर्भात आपल्याकडे ही स्थिती असताना केंद्र सरकारचे जे काही धोरण आहे त्या धोरणातून बोलला, पण केंद्र सरकारला जर राज्य सरकार विनंती केली की इतक्या मोठ्या लसी काही शहरांमध्ये शिल्लक राहत आहेत, तर 45च्या अलीकडचे जे लोक आहेत 18 पर्यंत त्यांना द्यायला काय हरकत आहे, परवानगी द्यायला हरकत? हो, आमच्या आरोग्य विभागाला ही आम्ही सगळी माहिती दिलेली आहे, राज्याचे आरोग्य विभाग, आणि ते त्या दृष्टीने केंद्राशी चर्चा करतायत. शिवसंपूर्ण एक राजकारणाशी निगडीत विचारतो सर. गेल्या आठवड्यापर्यंत शिवसेना किंवा त्याचे सहयोगी पक्ष राज्यातले सगळेच पंतप्रधानांना थोडंसं वेगळ्या भाषेत बोलत होते आणि गेली काही दिवस शिवसेनेचं प्रेम फार पंतप्रधानांवर वाढलंय. काय नक्की कारण असावं? म्हणजे मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर भेट किंवा काहीतरी घडलंय असे काल संजय राऊत सुद्धा म्हणाले ते उच्च पदस्थ वगैरे काय काय वेगवेगळ्या भाषेमध्ये घोषणा व्हायली. नक्की घडतंय काय? प्रेम भावना ह्या त्या त्या ठिकाणी असतात, तो भाग वेगळा. परंतु आपल्याकडे जे संघराज्य ही जी व्यवस्था आहे फेडरल, ती यशस्वीपणे चालणं ही सगळ्यांच्या हिताचं आहे, जनतेच्या हिताचं, संपूर्ण देशाच्या आणि प्रत्येक राज्याच्या हिताचं आहे. त्या दृष्टीनं जे महत्त्वाचे प्रश्न केंद्राकडे प्रलंबित आहेत त्यामध्ये राज्याच्या प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला आणि ते प्रश्न पुढे रेटले आणि त्यांना अशी खूप त्या चर्चेनंतर अशी खात्री वाटायला लागली की ह्याच्यातल्या बऱ्याच प्रश्नांच्या बाबतीत केंद्र सरकार आता प्रतिसाद देईल. तेव्हा हे चांगलं घडतं आहे, त्याचं मला वाटतं सगळ्यांनी मनोमन स्वागत केलेलं आहे. काही जण उघड नाही करत, पण चांगले पाऊल पडलेलं आहे आणि असंच पुढे जाऊया. धन्यवाद. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे